नमस्कार मित्रांनो, रेसिपी कट्टा या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर बघा, महाराष्ट्रात सर्वात जास्त नाश्त्यासाठी बनवली जाणारी रेसिपी म्हणजेच पोहे। तर त्यामध्ये आज आपण बटाटा पोहे कसे बनवायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपल्याला पोहे धुवून घ्यायचे आहेत। त्याच्यासाठी मी इथे 1.5 वाटी पोहे घेतले आहेत आणि त्यामध्ये पाणी घालून आपल्याला पोहे धुवून घ्यायचे आहेत। आता मी इथे एका बाउल मध्ये पोहे धुवून घेत आहे। हवं तर तुम्ही एका चाळणीमध्ये सुद्धा पोहे धुवून घेऊ शकता। आता पोहे मध्ये पाणी जास्त वेळ ठेवायचं नाही, एक ते 1.5 मिनिटातच पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला। आणि फोडणी देईपर्यंत हे पोहे आपल्याला असेच ठेवायचे आहेत। आता फोडणी बनवण्यासाठी इथे मी कढई आधीच गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता आपण तेल घालूया। तर तेल थोडं जास्तच वापरा आणि पोहेला तो तेल थोडा जास्तच लागते। त्यानंतर त्यामध्ये एक छोटी वाटी मी शेंगदाणे घालत आहे आणि शेंगदाणे छान असे आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत, छान असा लालसर रंग येईपर्यंत। शेंगदाणे आधी तळल्यामुळे काय होते, खायला खूप छान लागतात। त्यानंतर सोबतच आपल्याला बारीक चिरलेला बटाटा सुद्धा यामध्ये तेलामध्ये तळून घ्यायचा आहे। बटाटा हा शक्यतो आधीच तळून घ्यायचा, जेणेकरून तो छान होणार आणि खाताना कच्चा लागणार नाही। अशा प्रकारे सर्व बटाटा तळून घ्यायचा आहे आणि त्याला सुद्धा 1-2 ते 3 मिनिटात काढून घ्यायचा आहे। आता छान असा याच तेलामध्ये आता आपल्याला टाकायचा आहे 1 चम्मच मोहरी आणि थोडा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। आणि नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा थोडा जास्तच घालायचा आणि कांद्याला छान असं फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये घालायची आहे 5 ते 6 बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि त्याला सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं। कांदा आणि हिरवी मिरची छान अशी मिक्स झाल्यानंतर नंतर यामध्ये घालायचा आहे वाटाणा। आता वाटाणा असेल तर घाला, नसेल तर नाही घातला तरी चालेल, पण असेल तर नक्कीच घाला। खाताना टेस्ट खूप छान येते पोह्यांना। आता हे सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1-2 ते 3 मिनिट आपल्याला हे सर्व होऊ द्यायचं आहे। आता छान असं झालेलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता मला मिठाचा प्रमाण समजते, त्यामुळे मी आधीच मीठ घालते आणि ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये टाकूया पोहे। बघा, छान असे आपले पोहे छान असे मोकळे झालेले आहेत। सर्व पोहे यामध्ये घालायचे आहेत आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व बाजूनी पोहे छान असे मिक्स करायचे आहेत, व्यवस्थित सर्व बाजूने फिरवून घ्यायचं आहे पोह्यांना, जेणेकरून सर्व मसाला आपल्या पोह्यांना लागला पाहिजे। अशा प्रकारे सर्व बाजूने पोहे मिक्स करून घ्यायचे आहेत। आता पोहेसाठी कढई थोडी जाडच वापरा। त्यानंतर यामध्ये आपण तळलेले शेंगदाणे घालायचे आहेत आणि घालायचा आहे तळलेला बटाटा। बटाटा घातल्यानंतर घालायचा आहे आपल्याला कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि साखर टाकायची आहे। थोडी साखर आवडत असेल तर नक्कीच टाका, पोह्यांना खूप छान अशी टेस्ट येते आणि खायला सुद्धा खूप छान लागतात। आणि या सर्वाला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, सर्व बाजूनी एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि 1-2 ते 3 मिनिट आपल्याला पोहेवर झाकण ठेवून होऊ द्यायचे आहेत आणि ते लो फ्लेमवर होऊ द्यायचे आहेत। तर झाकण काढून घ्यायचं आणि छान एकदा पुन्हा असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा, फायनली आपले बटाटा पोहे बनवून तयार झालेले आहेत। आता आपण सर्व करायला घेऊया। त्याच्यासाठी एका बाउलमध्ये पोहे काढून घ्यायचे आहेत आणि त्यावरून आपल्याला घालायचे आहेत बारीक शेव। आता बारीक शेव घातल्यामुळे काय होते, पोह्यांना आणखी टेस्ट येते आणि सोबतच घ्यायचं एक लिंबू आणि लिंबूनी ते पोह्याची टेस्ट वेगळीच होते। तर बघा, अशा प्रकारे आपली बटाटा पोहेची रेसिपी बनवून तयार झालेली आहे। तर बघा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत पुन्हा भेटूया अशाच एका साध्या, सरळ आणि सोपी रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।